नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षाकरिता उपयुक्त टॉपिक म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ आणि त्यातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दशांश चिन्ह असलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे। तर अशा प्रकारची गणितं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विचारली गेलेली आहेत। तर इथं जे गणित मी घेतलेले आहे ते पहा। वर्गमुळात 1 पॉईंट किंवा 1 दशांश चिन्ह 1664 बरोबर त्याचं वर्गमूळ आहे 1.008। तर वर्गमुळात 0.0011664 बरोबर किती? तर अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं की दिलेल्या काय करायचं पॉईंटच्या संख्येचे ह्या वर्गमूळ काढताना प्रथम पॉईंटचा विचार न करता ह्याचे वर्गमूळ काढायचे। आता वर्गमूळ आपल्याला कळलेलेच आहे की 11,664 वर्गमूळ येते 108। मग वर्गमूळ पहिल्यांदा काढायचे आणि वर्गमूळ काढल्यानंतर हे पॉईंट किती घरं सोडून हा पॉईंट आहे पाहायचा। 1 2 3 4 5 6 तर 6 घरं आहे। तर जितकी घरं असतील त्याच्या निम्मे पॉईंट उत्तरात द्यायचे। मग निम्मे पॉईंट द्या 1 2 3 6चे निम्मे 3 तर 3 घरं सोडून काय द्यायचा पॉईंट द्यायचा। तर या प्रश्नाचं उत्तर येईल काय पर्याय क्रमांक 2। कारण पॉईंटच्या गणितामध्ये काय करायचं प्रश्नात दिलेल्या पॉईंटच्या निम्मे पॉईंट काय करायचे उत्तरामध्ये लिहायचे। अशाच प्रकारच्या गणितासह पुन्हा भेटूयात। थँक्यू।